नाही नाही, चुकीचा अर्थ काढगा तुम्ही. आणि मला वाटतं की तुमच्या माध्यमातून महाविकास आघाडीचा खोटं बोलण्याचा नरेटिव्ह पुढे नेऊ नका. मी असं म्हणालो की काँग्रेसचे लोक जो विरोध करताय, काँग्रेसचे लोक काय म्हणतात, कर्जबाजारी होईल महाराष्ट्र. जेव्हा आपण 7 पे कमिशन देतो तेव्हा 44,000 कोटीची वाढ दिली, तेव्हा एकही काँग्रेसवाला असं म्हणाला नाही की आता कर्जबाजारी होईल. पण 2,48,00,000 आमच्या बहिणींना 1,500 रुपये प्रत्येकी जर द्यायचा निर्णय झाला आणि त्यासाठी 46,000 कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय झाला, आता काँग्रेसचे लोक काय म्हणतात, आता महाराष्ट्र कर्जबाजारी होत. पहिली गोष्ट, ज्याला अर्थशास्त्र समजतं, ज्याला आर्थिक दृष्टिकोन आहे, त्याला माहिती आहे की आपण जेव्हा रक्त तपासतो तेव्हा रक्त तपासल्यानंतर पॅथॉलॉजी मधून रिपोर्ट मध्ये किती लिटर रक्त आहे असा रिपोर्ट येतो का? कधी तुम्ही कधी पाहिला? त्या रिपोर्ट मध्ये हिमोग्लोबिन किती % आहे असा रिपोर्ट येतो. आर्थिक स्थितीमध्ये सुद्धा किती आकड्याचं कर्ज मोजल्या जात नाही, त्याचा एकूण GSDP सोबत आमचा डेप्थ रेशो काय आहे हे तपासलं जातं. पण लोकांना फसवायचं, आमच्या बहिणींना आम्ही 1,500 रुपये दिल्याबरोबर यांना असं वाटलं की आता जे आपले हसीन सपने होते ते चकनाचूर होते आहे.